नाशिकमधील धर्मांतरण आणि महिला अत्याचार प्रकरणासंदर्भातली बातमी. संशयित आरोपींचे सोशल मीडियावरील ग्रुप आता पोलीस यंत्रणांच्या रडारवर आले. ग्रुपमधील इतर सदस्य कोण होते याचा तपास सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. ग्रुप तयार करण्यामागे नक्की काय हेतू होता याचा देखील तपास केला जाणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे. धर्मांतरणासाठी दबाव टाकत संबंधित ग्रुपमध्ये पीडितांचा समावेश केला जात होता असाही संशय. चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील. चंदन. वृषाली, आपण बघतोय की नाशिकच्या TCS कंपनीमध्ये ज्या पद्धतीनं महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण असेल, त्यांना धर्मांतरणासाठी प्रवृत्त करणं असेल, याबाबतचा सगळा प्रकार घडलेला आहे. त्याचा तपास आता NIA असेल, ATS असेल आणि SIT असेल या तिन्ही संस्थांमार्फत केला जातोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज राष्ट्रीय महिला आयोगाचं एक पथक जे आहे ते नाशिकमध्ये येणार आहे आणि या पथकाच्या माध्यमातून या पीडित महिलांची भेट देखील घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आणखी काही याच्यामध्ये कंगोरे समोर येत आहेत का याचा देखील तपास केला जाणार आहे. दरम्यानच्या काळात NIA कडनं जो तपास सुरू आहे त्या तपासाच्या माध्यमातून हे देखील तपासलं जात आहे की हे जे संशयित आरोपी आहेत यांचा काही व्हॉट्सअप ग्रुप होता. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ते जाणीवपूर्वक अशा पीडित महिलांना सामावून घ्यायचे आणि त्यांचं तिथे प्रबोधन करण्याचा प्रयत्न करायचे. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या तपासाला देखील आता कुठेतरी एक वेगळी दिशा ही NIAच्या माध्यमातून दिली जाऊ शकते. आणि यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या सगळ्या प्रकरणामध्ये निदा खान, जी या सगळ्या प्रकरणामधली महिला संशयित आरोपी आहे आणि जी फरार आहे, तिच्या वतीनं, तिच्या वकिलांच्या वतीनं आता अँटिसिपेटरी म्हणजे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला गेलेला आहे. त्याची सुनावणी कदाचित उद्या नाशिकच्या सेशन कोर्टामध्ये केली जाऊ शकते. त्याच्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये पुढच्या 2 दिवसांमध्ये काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. विशाली, नक्कीच धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणात तपासाची सर्व महत्त्वाची कागदपत्र NIA कडे सोपवण्यात आली आहेत. या प्रकरणात आरोपींना पैशांचा पुरवठा नेमका कुठून होत होता, परदेशातून या रॅकेटला आर्थिक मदत मिळत होती का, याचा तपास आता NIA कडून करण्यात येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दिल्लीतील बॉम्बस्फोटांच्या प्रकरणाशी या प्रकरणाचे धागेदोरे जुळतात का याचीही पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रीय महिला आयोगाची टीमही नाशकात येणार आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक नाशिकमध्ये दाखल होणार. पथकात निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव, हरियाणाचे निवृत्त DIG BK सिन्हा, सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट मोनिका अरोरा यांचा समावेश. पाहणीसोबतच हे पथक पीडित महिलांशी संवादही साधणार.